रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज परत मी चांगल्या जागेवरती आलो आहे, चांगल्या लोकेशनवरती आहे। चांगलं लोकेशन म्हटलं तर आपल्याला कापूरवाडी जंक्शन जर सगळ्यांना माहीत असेल तर कापूरवाडी जंक्शनच्या शेजारी हाय स्ट्रीट नावाचं एक मॉल आहे। हाय स्ट्रीट मॉलच्या शेजारी कल्पतरू पॅरामाउंट नावाचं नवच एक कॉम्प्लेक्स तयार झाला आहे, जिथे तुम्ही जर बघितलं तर टोटल 5-6 ते बिल्डिंगचं हे प्रोजेक्ट असणार आहे, जिथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी चांगल्या पद्धतीच्या बनवल्या गेलेल्या आहेत। कन्स्ट्रक्शन क्वालिटी चांगली आहे। तिथेच आपण खरं तर 2 BHK जॉईंट म्हणजे 2 फ्लॅट असणार आहेत आणि ते 2 BHK फ्लॅट असणार आहेत। ह्या फ्लॅटचा 530 कार्पेट आहे, ह्या फ्लॅटचा 530 कार्पेट आहे। टोटल 530 कार्पेटचे हे 2 फ्लॅट आहेत आणि दोन्ही फ्लॅट विकायचे आहेत। जर कोणाला जॉईंट फ्लॅट करायचा आहे आणि 530 कार्पेटचा 2 BHK घ्यायचा आहे तर ह्या 2 BHK हा 2 BHK असे 2 फ्लॅट जॉईंट पाहिजे असतील तर हे फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध आहेत। जर तुम्ही बघितलं तर इकडल्या ह्या साईडला गेलं तर ही आपली लॉबी आहे। ह्या लॉबीच्या ह्या साईडला 2 फ्लॅट आहेत, त्या साईडला पण जर तुम्ही बघितलं तर 2 फ्लॅट आहेत आणि ह्या साईडला हे 2 फ्लॅट आहेत। ह्या 2 फ्लॅट जर एकत्र घेतले तर मला असं वाटतं तुमच्या 2 फ्लॅटच्या घराच्या पुढचं जे अंगण आहे ते एवढं मोठं 2 फ्लॅटचं तुम्हाला अंगण मिळेल। आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं हा फ्लॅट बाहेर येताना ईस्ट साईडला आहे, आतमध्ये जाताना वेस्टला आहे, म्हणजे खिडक्या सगळ्या तुमच्या पश्चिम दिशेला असल्यामुळं ह्या फ्लॅटमध्ये हवा मात्र तुमची भरपूर चांगल्या प्रमाणात येणार आहे। ग्राउंड प्लस तसं बघितलं तर जवळजवळ 32 ते 33 माळ्याची बिल्डिंग आहे। आपला हा फ्लॅट असणार आहे तो हायर फ्लोअरलाच आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की मग हा त्या पद्धतीचा हायर फ्लोअरचा फ्लॅट आहे। हा पलीकडला आणि इकडला फ्लॅट सेमच आहे। तुम्ही दोन्हीपैकी जॉईंट घ्या, वेगळे घ्यायचे तर वेगळे घ्या, तर त्या पद्धतीचं होऊ शकतं। आणि हा त्याचा असणारा हॉल असणार आहे। हॉल जर तुम्ही बघितलं तर थोडासा 535 नुसार तुम्हाला जाणवेल, थोडासा छोटा वाटेल, पण जर 2 एकत्र केलं तर खूप मोठा आणि चांगला हॉल होऊ शकतो। 530 मध्ये असंच मिळू शकतं। नंतर ही खिडकी आहे आणि खिडकीमधनं मात्र व्ह्यू जो आहे तो तुमचा खूप चांगला आहे। तुम्हाला जे कापूरवाडीचं मेट्रो जंक्शन आहे ते तुमच्या घरामधनं दिसतं, अधिक येऊरचा डोंगर तुमच्या घरामधनं दिसतो। खाली जे तळं आहे ते तळं तुम्हाला इथे तलावांचं शहर जे ठाण्याचं आहे त्यातलं एक हा तलाव आहे, हा आपल्या ग्वाळकुंबचा तलाव आहे, तो तलाव तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतो। खाली बघितलं तर तुम्हाला ह्या सोसायटीच्या असणाऱ्या ॲम्युनिटीज ज्या आहेत, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम, ते सगळ्या ॲम्युनिटीज खाली बघितलं तर तुम्हाला दिसतात। अशा पद्धतीचा चांगला पद्धतशीर असा व्ह्यू असणारा हा फ्लॅट आहे। जर ठाणा स्टेशनपासून विचार केला तर 4-4.5 किलोमीटर अंतर कल्पतरू पॅरामाउंट नावाचं हे कॉम्प्लेक्स असणार आहे। एकच फ्लॅट घ्यायचं तर एकच घ्या, काय अडचण नाही, 2 घ्यायचं 2 घ्या। नंतर इकडे आला तर आपण तुम्हाला इथं सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं किचन मिळतं, जे किचन अशा पद्धतीचं असणार आहे। आणि नंतर गॅसची पाईपलाईन आलेली आहे। इथं तुम्हाला परत कपडे सुकत घालण्यासाठी इथं वॉशिंग मशीनची ऑलरेडी जागा सोय करून ठेवलेली असणार आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं इकडे त्या पद्धतीचं आहे। नंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथं अपोजिटला जर इथं आलो तर इथे तुम्हाला एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट दिले गेलेलं आहे, जे अशा पद्धतीचं तुम्हाला मिळणार आहे। नंतर आपण ह्याच्या बाहेर पडल्यानंतर पुढे येतो, पुढे आल्यानंतर तुम्हाला इथं हाफ बेडरूमचं प्रावधान आहे, जे हाफ बेडरूम तुम्हाला अशा पद्धतीचं असणार। इकडे बेड वगैरे लागेल आणि इकडे तुमचं ह्या साईडला आला तिथे कपाटासाठी जागा आहे। ह्याच्यात एक बेड प्रॉपर लागू शकतो, एक परिवार याच्यामध्ये राहू शकतो 2 माणसांचा, म्हणजे बेड तेवढा मोठा बेड नक्की इथे आहे। अधिक तुम्हाला एखाद्याला असं वाटतं की नाही स्टडी टेबल किंवा अशा पद्धतीनं जरी कोणाला जायचं असेल तर तसं बघितलं तर 1.5च हा फ्लॅट आपण म्हणायला पाहिजे, पण आजकाल समाज ह्याच्यात म्हणतात 2 BHK कॉम्पॅक्ट, 2 BHK मी तर म्हणेन 2 BHK कॉम्पॅक्ट हा फ्लॅट असणार आहे। नंतर हा शेवटचा बेडरूम आहे। शेवटच्या बेडरूमला आपण आल्यानंतर तुम्हाला इथे इमिडिएटली लगेच असं एक कपाटाची जागा आहे, हे कपाट तुम्ही इथे लावू शकता, म्हणजे तुमच्या बेडला इकडे काही त्रास होणार नाही। म्हणजे ज्यावेळेला तुम्ही इकडे बेड लावणार तुमची ही जागा तुम्हाला व्यवस्थित चांगल्या पद्धतीची वापरायला मिळेल। जर इकडलं तुमचं विंडो वगैरे सगळं बघा कशा मस्तपैकी येतं, पश्चिम दिशेलाच आहे, इकडनं पण हवा तुम्हाला भरपूर येते, व्ह्यू पण इकडनं चांगला आहे। इथे तुम्हाला मेट्रो स्टेशन मात्र एक पायी 2 मिनिटाच्या अंतरावरती मेट्रो स्टेशन, बाळकूम मेट्रो स्टेशन कनेक्टेड हा कॉम्प्लेक्स असणार आहे। अशा पद्धतीचा हा कल्पतरू पॅरामाउंट नावाचा कॉम्प्लेक्स आहे, तिथे हा आपण 1.5 BHKचा फ्लॅट बघतोय। नंतर इथे आपण येतो, इथे आल्यानंतर तुम्हाला इथं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट इथे चांगलं आणि मस्तपैकी कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं बनवलं गेलेलं आहे। 0 to 5 years ओल्डच ही बिल्डिंग असणार आहे। फ्लॅट पण अनयूज अनटच असणारा फ्लॅट असणार आहे। जे मंडळी असं बघतायत की मला न वापरायला फ्लॅट पाहिजे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा न वापरायला फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध नक्की असणार आहे। आता शेजारचा फ्लॅट जसा तुम्हाला हा फ्लॅट मी दाखवलेला आहे, पलीकडचा पण फ्लॅट तसाच असणार आहे, तरी मी तुम्हाला पलीकडचा फ्लॅट पण दाखवतो। इकडनं हे आल्यानंतर याचा फक्त मिरर इमेज तुम्ही बघू शकता। इकडे आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा याच्यात तुम्हाला हॉल मिळेल। याचं पण जर खिडक्या बघितल्या ह्या पश्चिमेलाच खिडक्या असणार आहेत। तुम्हाला इकडनं व्ह्यू जर तो जसा व्ह्यू आहे तसाच व्ह्यू तुम्हाला इकडे मिळणार आहे। हा त्याचा हॉल, जर मधली भिंत काढेल हे तुम्हाला 2 हॉल दोन्ही हॉल एकत्र करून तुम्ही त्याला वापरू शकता। पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे परत इमिडिएटली त्याचं कसं किचन दाखवलं तसं इकडे किचन आहे, इकडे वॉशरूम, बाथरूम असणार आहे। परत पुढे आल्यानंतर तुम्हाला इकडे परत तसंच सेम तसाच बेडरूम आहे,
आणि ह्या साईडला खिडकी तशीच आहे. नंतर इथे पण जसा तिकडे बेड होता तशाच पद्धतीचा हा बेडरूम पण असणार आहे. तर अशा पद्धतीचा इकडं वॉशरूम टॉयलेट आणि इकडनं मात्र फक्त व्ह्यू थोडासा म्हणजे आहे तसाच आहे. फक्त ही काच जर बघितलं तुम्हाला इकडे माझेवाडा वगैरे सगळं दिसतं. ह्या काचीतनं बघितलं तर बाजूला तुम्हाला लाईटीचं इलेक्ट्रिक सबस्टेशन बनवलेलं आहे खूप मोठं त्या साईडला आहे. तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. दोन्ही एकत्र करून घ्यायचे, दोन्ही एकत्र करून घ्या, वेगळे वेगळे घ्यायचे, वेगळे वेगळे घ्या, तुमच्या मनावर आहे. आपल्या मनावर काही नाही आहे. पैसे तुमचे जाणार आहेत, पैसे तुमचे जाणार आहेत म्हणल्यानंतर कोणतीही गोष्ट घेताना बघताना काळजीपूर्वक घ्या, पेपर तपासून घ्या, सगळ्या गोष्टींची पडताळणी, कारण तुमच्या कष्टाचा पैसा या घरांमध्ये लागणार आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं तुम्ही तुमचा विचार सतसत विवेकबुद्धीला विचारून चांगला विचार करून मगच घर घ्या, नाही तर घरं घेऊ नका. बजेटचं ॲडजस्टमेंट होत नाही, डोक्याला जास्त त्रास घेऊ नका. जेमतेम बजेटमध्ये आहेत त्या बजेटनुसार घरं बघत जा. डोक्याला शॉर्ट घेऊन घरं घेणार तर त्रास तुम्हाला होणार आहे. म्हणजे मला हे म्हणायचं की माझं चांगलं सांगण्याचं काम आहे. ते काय तुम्ही माझं बिझनेस नाही झाला तरी मला चालणार आहे असं काही नाही की ते झालाच पाहिजे. पण तुमचं डोक्याला टेन्शन घेऊन किती काम करायचं हे तुम्ही ठरवा. आता हा जो फ्लॅट आहे ह्या फ्लॅटची किंमत 1,20,00,000 रुपये त्याची निगोशिएबल किंमत आहे. याची पण 1,20,00,000 रुपये निगोशिएबल किंमत आहे. त्याच्यात थोडंफार कमी होणार आहे. जर तुम्हाला बघायचं असेल घ्यायचं असेल तर मला फोन करा. याच्यासोबत एक कार पार्किंग आहे, OCCC बिल्डिंगला आलेली आहे, त्याच्याबद्दल निश्चिंत राहा आणि आम्हाला तेवढं सबस्क्रायबरच्या रूपाने आशीर्वाद देत राहा. हीच तुम्हा सगळ्यांना हा जोड नंबरवरती तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.